एकीकडे सत्ताधाऱ्यांवर आरोप होत आहे तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी सुद्धा तक्रारींच्या फेऱ्यात अडकलेत। वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर पूजा खेडकर यांचे स्वतःचे वार्षिक उत्पन्न 42 लाख रुपये आहे, मात्र त्यांच्याकडे 17 कोटींहून अधिकची संपत्ती असल्याचं उघड झालंय। साम टीव्हीच्या हाती त्यांच्या संपत्तीचं विवरणपत्र सुद्धा लागलंय। दरम्यान या विवरण पत्रासंदर्भात आणि या पूर्ण प्रकरणासंदर्भातला वाद काय आपण पाहूयात। पूजा खेडकरांची त्यांचं उत्पन्न जे आहे ते 42 लाख रुपये आहे आणि संपत्ती 17 कोटींची आहे। 42 लाखांचं उत्पन्न आहे। ओबीसी मधून आयएएस झाल्यामुळे आता त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। तर ओबीसी साठी 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा असताना उत्पन्न जास्त असल्यामुळे आयएएस नियुक्ती वादग्रस्त ठरणार असल्याचंही बोललं जात आहे। पूजा खेडकरांच्या उत्पन्नासंदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय सांगाल, काय अधिकची माहिती या प्रकरणाविषयी मिळते? पूजा खेडकर या सध्या वादग्रस्त आहेत, चर्चेमध्ये आहेत आणि या वादामुळे त्यांची वाशिमला बदली देखील झालेली होती। आता त्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती पुढे आलेली आहे। त्यांनी प्रोबेशनरी आयएएस ऑफिसर म्हणून केंद्र सरकारला त्यांच्या संपत्तीचं जे विवरणपत्र दिलेलं आहे त्यामध्ये त्यांच्याकडे 17 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं दिसतंय आणि त्यामधून त्यांना 42 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न येत आहे। पूजा खेडकर या ओबीसी प्रवर्गातून किंवा ओबीसींच्या कोट्यामधून आयएएस ऑफिसर झालेले आहेत आणि त्यासाठी ओबीसींसाठी 8 लाखाची ही उत्पन्न मर्यादा आहे। 8 लाखाच्या आतमध्येच उत्पन्न लागतं तरच ओबीसी प्रवर्गाचा किंवा कोट्याचा लाभ घेता येतो। मात्र या ठिकाणी पूजा खेडकर यांचं स्वतःचं उत्पन्न 42 लाख रुपये आहे। तर त्यांचे वडील ज्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवलेली होती त्यांचंही उत्पन्न 43 लाख रुपये दर्शवण्यात आलेलं आहे। त्यामुळं कोट्याचा क्रिमिलियरचा भंग केलेला असताना त्यांना ओबीसी कोट्यातून नक्कीच नितीन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय या संदर्भात आता काय दखल घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं असेल। आता बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विधान परिषद निवडणुकी संदर्भातली विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांना निवडून आणण्याची आता सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार असल्याची माहिती आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दे धक्का देणार असल्याची सुद्धा चर्चा आहे। तर विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मास्टर प्लॅन तयार केलेला आहे। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय सांगाल, काय अधिकची माहिती समोर येते? एकनाथ शिंदे सध्या ही सगळी जबाबदारी स्वीकारत असल्याची माहिती आहे। नक्कीच आपण बघितलं तर एकनाथ शिंदे हे वरिष्ठ नेते आहेत आणि अनेक वर्षांचा जर त्यांचा दांडगा अनुभव बघता आगामी विधान परिषदेच्या एकूण 9च्या 9 महायुतीच्या जागा निवडून आणण्यासाठीचा मास्टर प्लॅन सध्या एकनाथ शिंदे यांनी स्वतः तयार केला असल्याची माहिती मिळते आहे। त्यामध्ये एकूण ज्या 9 जागा आहेत त्या 9 जागा कशा पद्धतीने जिंकता येतील आणि जी खरं तर उर्वरित मतं आहेत ती महाविकास आघाडीच्या गोट्यातून कशी घेता येतील या संदर्भातले अपडेट